पासून आपली ही पहिलीच पत्रकार परिषद आहे आणि सर्व पत्रकार मित्रांनी चांगली उपस्थिती दर्शवलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, देवेंद्रजींच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार नुकतंच स्थापन झालेलं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तारही झालेला आहे, खातेवाटपही झालेलं आहे. तसंच सत्ता स्थापन झाल्यानंतर सरकारने लगेचच काही धडाडीचे निर्णय आणि योजना याचा धडाका लावला. आज या इकडे या पत्रकार परिषदेमध्ये आपण सगळे आलात त्यासाठी आपल्या सगळ्यांचे सर्वप्रथम तर आभार व्यक्त करतो. उद्या आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की स्वामित्व जी योजना आहे केंद्राची, त्या केंद्राच्या योजनेच्या माध्यमाने आपण काही पत्रक जमिनीचे अधिकार त्या लोकांना देण्याचा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने एक स्वयंपूर्ण गावकरी, त्याचबरोबर गावकऱ्यांसाठी त्यांचा मालमत्ता धारक गावकरी असं करण्याचं हे या योजनेच्या माध्यमाने शासनाने नियोजित केलेलं आहे. गावकऱ्यांची आर्थिक पत उंचवणारी खऱ्या अर्थाने ही स्वामित्व योजना आहे आणि त्याच्यामुळे ग्रामपंचायत ही स्वयंपूर्ण व्हावी. कारण ज्यावेळेस या योजनेच्या माध्यमाने त्या गावकऱ्याची जागा किती आहे त्या पद्धतीने ग्रामपंचायतीला कर आकारता येतो आणि त्याच्यामुळे बरेचदा आपण बघतो की माझी हद्द कुठली ही त्या व्यक्तीला माहीत नसतं आणि त्याच्यामुळे त्या जागेवरती अतिक्रमण होतं. किंबहुन काही ठिकाणी ग्रामपंचायतीचा कर बुडवला सहाय्याने ही मोजणी होत असते आणि त्याचबरोबर आजूबाजूचे जे आपल्याला कागदपत्र, कायदेशीर कागदपत्र उपलब्ध आहेत त्याच्यामुळे आपल्याला जमीन मालकाचा अधिकार हा याच्यामध्ये निश्चित करता येतो. बरेचदा असं होतं की त्या तिकडे बेकायदेशीर कब्जा केलेला जातो आणि त्याच्यामुळे तो बेकायदेशीर आहे हे सिद्ध करण्यासाठी ज्यावेळेस कधी कधी आपल्याला अनुभव येतो, एक कटू अनुभव याच्या अगोदरच्या काळामध्ये आपल्याला आला असेल की संबंधित अधिकारी आहेत ते तारीख देतात, वेळेत येत नाहीत किंवा लोकांना नाहक याच्यामध्ये त्यांची ससे ओळपट होत असते, त्यांना त्रास होत असतो. या योजनेच्या माध्यमाने लोकांचं या सगळ्या लालफितीमधनं सुटका होणार आहे आणि या सगळ्या गोष्टींना एक आपण म्हणतो ना की सोयीस्कररित्या माननीय मोदीजींच्या माध्यमाने केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने ही एक सुविधा लोकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याच्यामुळे भारताच्या विकासासाठी आणि विशेष करून ग्रामीण भारताच्या विकासासाठी आपण असं म्हणायला हरकत नाही की एक फार महत्वाचं पाऊल आहे. आणि जसं निवडणुकीच्या नंतर ज्यावेळेस माननीय फडणवीस साहेबांची शपथविधी झाली त्यावेळेस एक घोषणा दिली होती की आता महाराष्ट्र थांबणार नाही, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी पण हा एक महत्वपूर्ण पाऊल आहे असं मला वाटतं. आधुनिकीकरणाचं एक फार महत्वाचं पाऊल हे केंद्र शासनाच्या माध्यमाने होत आहे आणि त्याच्यामुळे स्वामित्व योजना ही जी माननीय मोदीजींच्या माध्यमाने 2021 मध्ये 21 एप्रिल 2021 ला जाहीर झाली, त्याच्या माध्यमाने देशातल्या सर्व ग्रामीण भागातल्या जमिनींचं ड्रोन आणि त्याचबरोबर कायदेशीर कागदपत्रांच्या सहाय्याने मोजणी करण्यात आली. आपल्याला सगळ्यांना हा अनुभव आला असेल की मागच्या काळांमध्ये अधिकारी गैरहजर राहिले किंवा अधिकारी तारखांवर तारखा देतात आणि त्याच्यामुळे आपल्याकडची जी मोजणी व्हायची ती मोजणी प्रलंबित होत होती. त्याचबरोबर जमिनीवरचे बेकायदेशीर अधिकार किंवा बेकायदेशीर पद्धतीने कब्जा घेण्याचं काम होत होतं. स्वामित्व योजनेच्या माध्यमाने जो खऱ्या अर्थाने गरीब शेतकरी आहे, जो महाराष्ट्र ग्रामीण भागामधला एक महत्वाचा घटक म्हणून सातत्याने राबत असतो, अशा व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचं काम हे या स्वामित्व योजनेच्या माध्यमाने होणार आहे आणि डिजिटल इंडियाच्या दृष्टिकोनाने अतिशय महत्वपूर्ण पाऊल हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात काम करणाऱ्या केंद्र शासनाने घेतलेलं आहे. राज्य शासनाच्या सहकार्याने या माध्यमाने आपण जवळपास ग्रामीण महाराष्ट्रातल्या बरेच ठिकाणी हे ई प्रॉपर्टी कार्डचं वाटप हे होणार आहे. ठाण्यामध्ये ही उद्या या ई प्रॉपर्टी कार्डचं वाटप होणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचं न्याय मिळवून देण्याचं काम होईल. त्याचबरोबर आदिवासी भागांमधले जे आदिवासी भगिनी आहेत त्यांनाही त्यांच्या जागेवरचा अधिकार मिळवून देण्याचं काम या स्वामित्व योजनेच्या माध्यमाने भेटणार आहे. माननीय फडणवीस साहेब या कार्यक्रमाला, स्वामित्व योजनेच्या कार्यक्रमाला
यांच्या हस्ते या इकडे प्रॉपर्टी कार्डचं वाटप हे होणार आहे. 12:30 वाजता मोदीजींचा संवाद हा लोकांबरोबर होणार. त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसमध्ये या ई प्रॉपर्टी कार्डचा वाटपाचा कार्यक्रम होईल. त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, त्याचबरोबर आपले राज्याचे मंत्री माननीय सरनाईक साहेब आणि आपले ठाण्याचे आमदार खासदार या इकडे उपस्थित राहणार. ते तुम्हाला कलेक्टर ऑफिस वाले टेक्निकल.